प्रभावी झालं पाहिजे, परिणामकारक झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, असे मोठे मोठे शब्द आपण स्टेजवरून बोलत असतो. अध्यापन आनंददायी असावं, विद्यार्थी वर्गामध्ये दिवसभर टिकला पाहिजे, त्याला अभ्यासामध्ये गोडी लागली पाहिजे. आणि त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये आमचे मित्र आर्यम ठाकरे सर यांना विनंती केली की तुम्ही थोड्याशा कविता सादर करा, कारण ते इंग्लिश विषयाचे शिक्षक असताना सुद्धा मराठी विषयाच्या कविता किंवा इतर सामाजिक कविता लिहिण्याचा त्यांनी वेगळेपण त्यांनी जपलेलं आहे. या आजच्या दिनी आमच्या केंद्र संमेलनाचे कार्यवाह श्री चंद्रप्रभू कदमकर यांच्या परवानगीने मी 10 मिनिटांमध्ये आजच्या या केंद्र संमेलनाची सांगता करणार आहे. सर्वांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयीची सर्व माहिती आपणास मिळालेली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 20 ऑगस्ट 2010 रोजी आपल्याला शासनाचा आदेश मिळाला आणि त्या आदेशानुसार आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू केली. शासनाचा असा उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची वाटचाल ही प्रभुत्व पातळीकडे गेली पाहिजे आणि यासाठी शिक्षकांना प्रयत्न केले पाहिजे. आता आपण म्हणतो प्रभुत्व पातळीकडे विद्यार्थ्यांना वाटचाल केली पाहिजे. प्रभुत्व पातळी म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला नेमकं माहित नसतं. प्रभुत्व पातळीची सुरुवात ही कुठून होते? वाचनापासून, लेखनापासून, संख्या ज्ञानापासून होते, संख्येवरील क्रियेपासून. म्हणजे वाचन, लेखन, संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया, हे जे 4 घटक आहेत ते 4 घटक अतिशय महत्वाचे घटक आहेत आणि ही आपली मूल्यमापन पद्धती या 4 घटकाच्या बाबतीत करत आहे. देगावकर सरांनी त्यांचे मतप्रदर्शन या ठिकाणी केलं. त्या सरांनी तुम्हाला या ठिकाणी गुणगान कसं करायचे त्याबद्दलची अतिशय सविस्तर आणि चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आपण प्रत्येक विषयाचं दैनंदिन निरीक्षण करायचं, परंतु दैनंदिन निरीक्षणाला आपण गुण द्यायचे नाही, तर दैनंदिन निरीक्षणाचे गुण पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये गुण पाहिजे, त्यांना गुण द्यायचे नाही. निरीक्षण आपल्याला आपण केलंच पाहिजे. कारण आता ग्रामीण भागामध्ये आपण ज्यावेळेस शाळेवर फील्डवर आपण ड्युटी करतो, सर्व्हिस करतो, त्यावेळेस आपल्यासमोर अनेक प्रश्न आहे. वर्गात आलेले सर्व विद्यार्थी जेवून आलेले आहेत का? घरी भांडण करून आलेले आहेत का? बरेच विद्यार्थ्यांच्या घरी आईवडील नाहीत. अनेक प्रश्न आहेत आणि मग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव शिक्षकाला समजले पाहिजे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन जर आपण शिक्षकाने केलं तर आपलं परिणामकारक अध्यापन होणार आहे, दर्जेदार अध्यापन होणार आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या विषयाची मांडणी आपण विद्यार्थ्यासमोर करत असतो, कुठलाही विषय, भूगोलाचा विषय, प्रथमेविषयी माहिती द्यायची, शिक्षक प्रथमेचा गोल घेऊन वर्गामध्ये जाण्यासाठी कंटाळा आणि मग शैक्षणिक साहित्याच्या अभावी आपलं अध्यापन परिणामकारक होत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. आज अशी परिस्थिती, 8वी पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये त्याला इंग्लिश मधून नाव काढता येत नाही किंवा इतर एखाद्या इंग्लिशचं वाक्य बोलता येत नाही. आज पहिलीपासून इंग्रजी विषय शिकवला जातोय आणि मग तो इंग्रजी विषय परिणामकारक पद्धतीने, दर्जेदार पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय का, त्याचं आपण मंथन केलं. आपण अध्यापन करीत असताना कुठलीही पद्धती वापरा, कुठलेही साधन तंत्र वापरा, परंतु आपलं अध्यापन हे कसं झालं पाहिजे? दर्जेदार आणि परिणामकारक. म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत ते कसं पोहोचावं यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे.